मुंबई शहर आणि त्या मुंबई शहराच्या या
या ठिकाणी अतिशय थाटामाटात साजरे करतात त्याबद्दल या मंडळाचे लाख लाख आभार मानतोय। कारण आज या ठिकाणी या कार्यक्रमाचं औचित्य साधून त्या परमेश्वराचं नामस्मरण आणि जमलेल्या तमाम भजन रसिकांचं मनोरंजन या एकमेव हेतूने आज हा या ठिकाणी डबलबारी भजनाचा सामना या मंडळाने या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्याबद्दल मी सर्वप्रथम माझ्या मंडळाच्या वतीने या मंडळाचे लाख लाख आभार मानतोय, त्यांना धन्यवाद देतोय। त्याचबरोबर बराचसा उशीर झालेला एक थोडक्यात अक्षरवर सांगतोय मी स्वतः बुवा प्रथमेश शांताराम जनक मुक्काम तुळगाव तालुका देवगड आणि सुखवस्तीसाठी डोंबिवली। त्याचबरोबर आज आम्हाला जे पक्वासाद करतायत ते सन्माननीय सुप्रसिद्ध पक्वासादक नितीनजी घाडी आणि त्याचबरोबर आज आम्हाला जे नगा तबला साथ करतायत ते सन्माननीय तबलावादक अशोकजी गावकर, त्यांचे सुद्धा आभार मानतोय। आणि त्याचबरोबर आजच्या रात्रीपुरता जे आम्हाला प्रतिस्पर्धी म्हणून लाभले तो म्हणजे माधवजी। आजच्या या 3 तासापुरता आजच्या 3 तासापूर्वी जे आम्हाला प्रतिस्पर्धी म्हणून लाभले ते आमचे सन्माननीय परममित्र आमचे राकेशजी विशाल बुवा, त्यांचे सुद्धा आभार मानतोय। त्याचबरोबर त्यांना जे प्रोत्साहन करतात ते आमचे परममित्र सन्माननीय ऋषिकेशजी मिस्त्री, यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतोय। त्याचबरोबर आज बोर्डमध्ये नगा तबला साथ करतायत ते सन्माननीय यश पांचा, त्यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतोय, त्यांना धन्यवाद देतोय। त्याचबरोबर बुवांची संपूर्ण कोरस मंडळी, त्यांचे सुद्धा आभार मानतोय। त्याचबरोबर एखाद्या डबलबारी भजनाचा कार्यक्रम म्हटलं की त्या ठिकाणी बुवा ज्ञात अज्ञात भजनी कलाकार हे या ठिकाणी येत असतात। त्यामध्ये आमचे सन्माननीय गुरुवर्य आमच्या गावावर सन्माननीय गणेशजी पांचाळ बुवा हे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा आशीर्वाद घेतोय, त्यांना धन्यवाद देतोय। त्याचबरोबर या नवजीवन रहवासी संघ शिवजयंती उत्सव मंडळ या मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष पांडुरंग पवार साहेब, त्यांचे सुद्धा आभार मानतोय। त्यांना विनंती करतोय की त्यांनी या ठिकाणी एक खुर्चीचा मान राखायचा आहे। त्याचबरोबर या मंडळाचे सन्माननीय सेक्रेटरी दिनकर कांबळे, त्याचबरोबर विश्वनाथ सोमनाथ विश्वकर्मा साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतोय। त्याचबरोबर या ठिकाणी सन्माननीय राजू कांबळे साहेब, राहुल तळेकर साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतोय, त्यांना धन्यवाद देतोय। त्याचबरोबर या ठिकाणी आज हा भजनाचा कार्यक्रम बुवा ज्यांनी 7 समुद्रापलीकडे घेऊन ठेवलाय असे आपले युट्यूबवाले सन्माननीय ऋषिकेश मिस्त्री, त्याचबरोबर आमचे परममित्र योगेशजी सुरे साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर राकेश विशाल बुवा यांचं सुद्धा युट्यूब चॅनल या ठिकाणी आहे, तर त्यांचे सुद्धा आभार मानतोय, त्यांना सुद्धा धन्यवाद देतोय। पुनश्च एकदा या मंडळाचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतोय, त्यांना धन्यवाद देतोय, त्यांच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतोय। आणि सर्वांचे जमलेल्या तमाम भजन रसिकांचे छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना करून आजच्या या आशीर्वादाने मानण्यास सुरुवात करतोय। जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र। टाळ्यांची साथ नक्कीच करा, कारण टाळ्या ह्या कलाकाराच्या पाठीवर पडलेली थाप असतात, बरोबर की नाही बुवा? त्यांनी टाळ्या वाजवल्या नाही तर आम्ही काहीतरी होतं असं आपल्याला वाटतं। असू दे, अतिशय सुंदर असं कार्यक्रम या ठिकाणी या नवजीवन रहवासी संघाच्या सर्व सदस्यांनी या ठिकाणी घालू घातलेला आहे, त्याबद्दल या मंडळाचे मी माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतोय। पण ज्या कामासाठी बुवा या ठिकाणी आपल्याला बोलवलंय ते म्हणजे त्या परमेश्वराचं नामस्मरण
त्यामुळे जरा सुरुवात परमेश्वराच्या नामस्मरणात करूया. बाकी पेटवणार तर दोघे पण मनोरंजन फुल टाइमपास हा तिकडे हळूहळू ठेवूया बुवा सुद्धा, पण सुरुवात ही परमेश्वराच्या नामस्मरणाने करूया. कारण सुरुवात माझ्याकडे हा आणि सुरुवातीत कसं थोडासा स्टेबल घ्यायचं लागतं. नंतर बुवा क्रिटिकच होते, त्याच्याबद्दल काही वादच नाही. कारण काय हा बुवा हा सांताक्रूजचे आणि मी हे डोंबिवलीचो, त्याच्यामुळे सगळ्यांना माझा एकच सांगणं आहे की जेवढा प्रेम त्याच्यावर करशाल तेवढा प्रेम माझ्यावर पण करा. बस बाकी काय सुरुवातीत बोलतं नाही, कारण मोठो दादा आला असं बाजू पितला एक लावला तरी मी गप्प एक काय लावलं असू दे. भजनाची सुरुवात भजन करूया, बाकी मनोरंजन 100% करणार. या ठिकाणी आमचे क्लासमेट म्हणजे वर्गमित्र शुभम धुरी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे आभार मानतो. बस दुसरी एक गोष्ट चांगली वाटली हे आल्यावर की म्हणजे काय दुसरीकडे आम्ही बुवा भजनात जातो ना, तिकडे काय होतं माहिती आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतोय. तुमचा इकडे भजन सुरू झालं ना बुवा की जी लहान पोरं असतात ना, लहान पोरं त्यांना तुमच्या भजनाचा काय पडलेला नसतात. तुम्ही तिकडे काही काशी घाला, ती आपली फोन घेतात आणि घरात जाऊन बसतात. पण आज जी लहान पोरं आहेत आपल्या भजनात बसले, म्हणजे ही वेगळी तुमच्या पुण्याही आहे तुमची की ती आज भजनात बसले, त्यांच्या ती फोन घेऊन तिकडे जाणार होती, नाही तर तारक मेहता बघत राहणार होती. एकदा जोरदार टाळ्या तुमच्या संस्कारांसाठी वाजवा. म्हणजे हे संस्कार आपली हिंदू संस्कृती ही कधी जपली पाहिजे. असू दे, भजनाची सुरुवात भजन रूपी करूया. त्याचबरोबर एक गोष्ट राहून गेली की आपले साऊंड मध्ये कारण अतिशय सुंदर देतो साऊंड. एकदा जोरदार काळ त्यांच्यासाठी वाजवा. कारण बरेच ठिकाणी जातो तिकडे आपलं लय पिळवणी लागतं, बेस वाढव गेन वाढव, पण आज त्यांनी सुंदर साऊंड लावले. त्या सत्यनारायणाची एक प्रार्थना करेन की काका तुमच्या धंद्यात यश आणि बरकत येऊन जाऊ दे. आता ते माझं साऊंड पडून देणारच नाही बघ तू, त्याचा काय तुमका सांगत इल्या इल्या भेटलं होतं हे डिलीट मग आल्या.
सप्रेम करिता भजन विधी सप्रेम करिता भजन विधी सर्व कर्मार्थे विसरोनी बुद्धी सर्व कर्मार्थे विसरोनी बुद्धी हीच जाणावी भजन समाधी हीच जाणावी भजन समाधी कर्मची शुद्धी साधेना कर्मची शुद्धी बाधेना कर्मची शुद्धी बाधेना अलंकार असू दे. अतिशय सुंदर कार्यक्रम करत व इला तेव्हा एवढी पण माणसं नव्हती, आता थोडी जमा झाली आहे. ठीक आहे. अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणी या नवजीवन रहिवासी संघ आणि येथील या सदस्यांनी या ठिकाणी आयोजित केले आहे. तर या मंडळासाठी एकच सांगेन बुवा की डोंगर कुणाला वाटत नाही, सूर्य कुणाला झाकत नाही, डोंगर कुणाला झाकत नाही, सूर्य कुणाला झाकत नाही. आणि या नवजीवन रहिवासी संघाची पोरं कोणाच्या बापाला सुद्धा घाबरत नाही, कोणाच्या बापाला सुद्धा घाबरत नाही, कोणाच्या बापाला सुद्धा घाबरत नाही. कारण
हळूहळू माका त्याने अगोदरच मेसेज केला, तू फक्त ये, तुका कसं कांडपाव करतो बरा इलाय, तो बसून पण नाही दिला, लगेच वर इला, चल चल म्हणता, काय तो सगळं तो भाग आणि म्हणता हे बस पहिलं म्हणता सुरू कर म्हणता पाहुण्याक मान, पण त्याला सांगत नाही, पाहुण्याक मान देता देता टाकणारा शर्टा होती. ठीक आहे ना, बाकी सगळा शिमगो गेलंच ना, गोमू हे का गोमू नाही बनवी, कशा नाही बनवी, असो जो एकदा गोमू बंद होतो. असू दे, चिमण्याचं सण लिहिलेलो आहे जवळपास. महाराजांबद्दल काय सांगायचं बुवा, कारण बायकांच्या आणि प्रेयसीच्या प्रेमासाठी ताजमहल बांधणारे अनेक झाले बुवा. बायकांच्या आणि प्रेयसीच्या प्रेमासाठी ताजमहल बांधणारे अनेक झाले, पण आपल्या आईच्या स्वप्नातलं स्वराज्य निर्माण करणारा एकच झाला, आणि तो म्हणजे माझा राजा शिवछत्रपती झाला, शिवछत्रपती झाला, शिवछत्रपती झाला. कारण बुवा ज्या ठिकाणी मी जाते त्या ठिकाणी बुवाने सुद्धा माझ्यावर बरेचसे कार्यक्रम आमच्या दोघांचे होतात, म्हणजे जगातच आहे. बुवाने नंतर सांगितलं जेवढं त्रास माझ्या बायकोला दिला तेवढं ह्याला मागा दिलेलो आहे, म्हणजे माझं झालं काय, बघा कपडे साकाटली नाही लागलेलं, तिकडे साकाटलेली आहे. तर विषय काय आहे की बायकांच्या आणि प्रेसच्या प्रेमासाठी ताजमहल बुवा अनेकांनी बांधलेली, पण त्याची किती बायको होती तुझा विचार केला, बरोबर की नाही. अफजल खान सुद्धा बुवा जेव्हा शिवाजी महाराजांसोबत लढाई करून आलो तेव्हा तो सुद्धा आपल्या बायकांना मारून गेलो. आता सांगू नको ह्या माझ्या संघटने, ह्या मी अगोदर विचार करून दिला होता. असू दे, तर काय विषय आहे की मी ज्या ठिकाणी जाते त्या ठिकाणी माझं पहिलं वाक्य एकच असतं की या ठिकाणी तरुण वर्ग आहे, पहिलं वाक्य एकच असतं की ह्या कलियुगात, या स्पर्धेच्या युगात जर तुमचं काय तरुण असेल आणि या काय करूचं असत तर आपल्याला एकच करूचं आहे, ती म्हणजे बुवा आपल्या आई वडिलांची सेवा. कारण शिवाजी महाराज त्यांच्या पाठी सुद्धा हात होतो कोणाचो, बुवा त्यांच्या आई वडिलांचा, बरोबर की नाही. कारण आपण जेव्हा पंढरपूरला जातो तेव्हा त्या ठिकाणी की पांडुरंगाची मूर्ती आहे, पंढरपूरला जी पांडुरंगाची मूर्ती आहे ती कुठल्या कारागिराने घडवलेली किंवा बनवलेली नाही बुवा, तर त्या ठिकाणी कारण नाही घडविला नाही पैसा दिला, साक्षात परब्रह्म उभा केला कोणी बुवा, भक्त पुंडलिकाने. आणि तो बुवा कशाच्या जीवावर, तर फक्त आणि फक्त आई वडिलांची सेवा, त्याची आई वडिलांची सेवा चालू होती. तेव्हा देवानी काय केलं, गंगेला सांगितलं बुवा, गंगेला सांगितलं की भक्त पुंडलिकाची आई वडिलांची सेवा चालू आहे, तिच्या अंगावर धावून जा. आणि ती तशी गंगा भोगावत त्याच्या अंगावर धावत आली, आणि त्याच्या अंगावर धावत आली असताना तिकडे आई वडिलांची सेवा चालू होती. आणि त्या गंगेत सुद्धा वाटलं की माझ्या प्रवाहामुळे जर त्याच्या आई वडिलांची सेवा जर तुटणार असेल किंवा ती सेवा थांबणार असेल तर त्यांच्या एवढा मोठा पाप या जगात कोणता नाही. म्हणून त्या गंगेत काय केलं की त्या पुंडलिकात बुवा असो गोल अर्धचंद्राकार आकार मारून की त्या ठिकाणी पंढरपुरात नाही ती गोल आकार मारून निघून गेली, आणि तेव्हापासून तिचं नाव पडलं बुवा चंद्रभागा. ही काहीतरी आई वडिलांची सेवा. बाकी महिला वर्ग या ठिकाणी जास्त दिसत नाही, मागे बसले. कारण विषय काय होता, तुम्ही टीव्हीवर जर बघलास ना, साधारण टीव्हीवर तर आता ते ऍड येतात, शॅम्पू कंडिशनर लगाव, बालों की खूबसूरती पाव. महिलांसाठी हो, सगळ्या महिलांसाठी येतात. एखादं चांगलं ह्या येणार साबण, काय डव साबण लगाव, खूबसूरती पाव, सगळ्या महिलांसाठी येणार. एखादी पावडर पण महिलांसाठीच येतात. पण विषय काय होता, आमचा जो पुरुष वर्ग आहे ना त्याच्यासाठी काय येतं माहिती आहे, हीच गड लगाव, खुजली बघा. म्हणजे हो काहीतरी हवा असाच झाला की आता तुम्ही एक ऍड बघला असाल कसली डव साबणची ऍड बघला असाल, काय की एका बाजूला डव साबण वापरला, 7 दिवस टेस्ट करा, एका बाजूला डव साबण आणि दुसऱ्या बाजूला काय साधारण साबण येता की नाही. मग त्याच झाला मी ती ऍडव्हर्टाईज बघत नाही डव साबणाची, वा डव साबणाची ती ऍडव्हर्टाईज बघत नाही, आणि काय केलं अर्ध्या बाजूचं डव साबण नाही लावले, पुऱ्या तोंडावर लावलं. म्हटलं अर्धा तोंड बरं झाला तर, म्हणून काय केलं पुऱ्या तोंडावर लावलं. पुऱ्या
मंडळावर लावलं बरं तो मी बरोबर होतो बाजूला होता बुवा तो दव साहेब 7 दिवस निर्माण घडलेला तो काळ झाला तो पांढरा होत नाही ठीक आहे ना बाकी सगळं असू दे ते कमी काय जास्त बोलूच आहे ना या ठिकाणी परमेश्वराची सेवा म्हणजे भजन रूपी सेवा ही या ठिकाणी सुरू करतात किंवा आता साधारण घेतलंय कारण सुरुवात हा म्हणजे अगदीच मुळात हात घालता नाही बाकी तिकडे आता खदलवीत बघा या ठिकाणी नोटेशन सादर करतोय बुवा खुशी तिकडे नसतो फोन करता भारी हे चालू होतं त्याला तिकडे ह्या नाही मला तो गेलेलो काहीतरी बाहेर गावीचा पण तो तिकडनं नसतो फोन करून मिळता चालू झाली की ना म्हणजे ह्या बुवा प्रेम हा असू दे व्हिडिओ कॉल केला मी चालूनी आलो तुझ्या पायरीसी आज चालूनी आलो स्वामी रंगी भाऊया स्वामी रंगी भाऊया स्वामी रंगी भाऊया स्वामी Thank you.
Mama,